हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 17. श्रद्धात्रय विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 17. श्लोक क्रमांक 7. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. सर्वांना 3 प्रकारचा आहार आवडतो. त्याप्रमाणे यज्ञ, तप आणि दान यामध्येही आवडनिवड बदलते. हे सर्व तू माझ्याकडून सविस्तर ऐक. आता या अध्यायाच्या विषयाला सुरुवात होत आहे. शास्त्रविधी न पाळता परंतु श्रद्धापूर्वक जे उपासना करतात त्यांची निष्ठा कशी असते त्याचे आता भगवंत श्री सविस्तर विवेचन करत आहेत. त्याची प्रस्तावना या श्लोकात भगवंत श्रींनी केलेली आहे. आतापर्यंत त्यांनी श्रद्धा म्हणजे काय ते अर्जुनाच्या प्रश्नाला अनुसरून सांगितले. आता श्रद्धाळू परंतु शास्त्र न पाळणाऱ्याची निष्ठा त्रिगुणांना अनुसरून कशी असते ते सांगत आहेत. आता या श्लोकात भगवंत श्री सांगतात की प्रकृतीचे जसे तम, रज आणि सत्व असे 3 गुण आहेत त्याप्रमाणे त्या त्या व्यक्तीच्या आहाराचेही 3 प्रकार आहेत. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीची खाण्यापिण्याची आवडनिवड निरनिराळी असते. सर्वजण एकाच प्रकारचे अन्न सेवन करत नाहीत. मनुष्य जे काही आवडीने खातो त्याच्या त्याच्या गुणाशी घनिष्ठ संबंध असतो. त्याच्या गुणांशी घनिष्ठ संबंध असतो. सात्विक मनुष्य जे खाईल ते तामसी मनुष्याला रुचणार नाही आणि राजस मनुष्याची वेगळीच रुची असेल. आहाराप्रमाणेच मनुष्य जेव्हा यज्ञ, तप आणि दान करतो त्यावेळी त्याच्यातील गुणानुसार भेद असतो. सात्विक प्रवृत्तीचा मनुष्य ज्या देवळात जाईल तेथे तामसी मनुष्याचं चित्त विनम्र होईलच असे नाही आणि राजस मनुष्य स्वतःसाठी काही वेगळेच देऊळ निवडेल. तसेच मनुष्य स्वतःच्या गुणानुरूप उपास्य देवदेवता, मंत्र, तंत्र निवडत असतो. तो दान करायचे क्षेत्रही त्याच्या गुणानुरूप निवडत असतो. यावरून आपल्याला येथे 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. एक म्हणजे मनुष्याला अंतस आणि बाह्य अशा 2 प्रकारच्या आवडीनिवडी असतात. आहार ही त्याची अंतस आवडनिवड आहे, तर यज्ञ, तप आणि दान ही त्याची बाह्य आवडनिवड आहे. परंतु या अंतस आणि बाह्य आवडीनिवडीवर त्याच्यातील त्रिगुणांचा परिणाम होत असतो. त्याच्या गुणानुरूप या त्याच्या अंतस किंवा बाह्य आवडीनिवडी बदलत असतात. यावरून दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जर एखाद्याने त्याच्या अंतस आणि बाह्य आवडीनिवडी बदलल्या तर त्याच्यातील गुणांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. यावरून सत्संगाचे महत्त्व लक्षात घ्यावे. मनुष्याचे उठणे, बसणे, खाणे-पिणे, संगत, मित्रमैत्रिणी, बोलण्याचे विषय, विरंगुळ्याची ठिकाणे, चालचलन, कपडे, राहणीमान इत्यादी अशा असंख्य गोष्टीवरून त्याच्या गुणाची पारख होत असते. आपण समाजात व्यवहार करताना स्वतःसह प्रत्येकाचे निरीक्षण करावे. यामधून बरेच काही शिकण्यासारखे असते. चिमणी चिमण्यांच्यातच राहते. चिमण्यांच्यातच राहते. हत्ती हत्तीबरोबरच राहतो. वाघ वाघातच राहतो. मूर्ख मूर्खातच राहतो. दारुड्याला दारुड्यांचीच संगत लागते. शहाण्याला शहाण्यांचीच मैत्री पाहिजे असते. वारकऱ्यांना वारकरीच लागतात. भक्ताला भक्त हवे असतात. ज्याने त्याने आपापला गोतावळा तपासून पाहावा आणि योग्य तो बदल करावा. हरिओम.